नमस्कार. होम मिनिस्टरची वारी आता माऊलींच्या दारी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पंढरीची वारी जयाची या कुळी, त्याची पायधुळी लागो मज, संत नामदेवांचा हा अभंग. आजच्या भागात आपण भेटणार आहोत अर्चना नरेंद्र गुरव या वहिनींना. तर त्यांना आव्हान देणार आहेत जाऊबाई आणि नणंदबाई गायत्री उमाकांत गुरव आणि ज्योती सुधाकर गुरव. तेव्हा आता या कुटुंबाला आपण बोलतं करूया. महाराज नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. 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 घ्या उखाणा. रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात, नरेंद्र रावांचं नाव घेते भाऊजी असू द्या लक्षात. अरे वा. तुम्ही काय? सोन्याचा पाऊस मोत्याच्या धारा, अर्चना चालली पंढरीला तिचा बोजा तुम्ही धरा. अरे वा. बरं द्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे पती नमस्कार. नरेंद्र रूपचंद गुरव, या मोठ्या नणंदबाई, नमस्कार. या जाऊबाई, नमस्कार. या लहान नणंदबाई, नमस्कार. ह्या मैत्रिणीत माझ्या, नमस्कार. हे माझे मोठे दीर एक, नमस्कार. हे नंदोई एक, हो. आणि हा माझा पुतणा आहे. नमस्कार. नमस्कार. कसं गेलं बालपण? बालपण एकदम मजेत गेलं. हां. माझं बालपण भुसावळला गेलं. तिथलं वातावरण एकदम, तिथलं खानदेशी वातावरण आणि मजा यायची. आई बाबा काय करायचे? आई तर घरीच होती, हाऊसवाईफ, आणि वडील रेल्वे सर्व्हिसला होते. तुमचं बालपण कुठलं? सर माझं बालपण ग्रामीण भागात गेले. वडील शिक्षक म्हणून नोकरीला होते तिथे. नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे, तिथे सुराणा म्हणून गाव आहे. पण ते इतकं आनंदात गेलं सर, आज करोडो रुपये खर्च करून पण तसं बालपण मिळणार नाही. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे, ओळख कशी झाली? त्यांची आई आणि माझी आजी या आत्ते बहिणी मामी बहिणी होत्या. बरं. त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांनी मला एका कार्यक्रमात बघितलं. कुठला कार्यक्रम? लग्न समारंभातच बघितलं मला. मग त्यांचं आपसात बायकांचंच बोलणं झालं, असं असं माझी पण नाते वगैरे ते सांगायला लागले. मग त्यावेळेस तो विषय झाला. आणि मग एकदा आम्ही पंढरीला गेलो होतो. मी आई पप्पा वारी करायचे, त्यांच्याबरोबर मी पंढरपूरच्या यात्रेला गेली होती आणि तेही त्यावेळेस तिथं आले होते. त्यावेळेस आमची म्हणजे मला आले बघा, म्हणजे तिथं म्हणजे भेटले वा नातेवाईक या नावाने भेटले. मग तिथं यांनी मला पाहिलं होतं. मग माझे आईचे मामा पण मालेगावला राहतात, त्यांच्याजवळ तो विषय झाला. मग त्या सगळ्या पुढे सरकत गेल्या त्या गोष्टी. मग ते आणि मग तिथून पसंती झाली. मग तिथून तो प्रवास सुरू झाला. किती वर्ष झाली हो या प्रवासाला? 14 वर्ष झाली सर. आता तुमच्याकडे महाराज म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी कीर्तनं करता. हो. तुम्ही कधी ऐकलं त्यांचं कीर्तन? लग्नाच्या आधी काही ऐकलं नव्हतं. हा. लग्नानंतरच ऐकलं मग मी. लग्नाच्या नंतर ते घरचं कीर्तन ऐकत होय ना? तसं काही नाही, तसं काही करत नाही मी. अरे पण विचारतो ना त्यांना, कारण एवढे गोड हसलेत ते, तर काहीतरी दडलं असेल ना. नाही काय असतं सर, म्हणजे बाहेर कीर्तन करणं, राग आळवणं किंवा लोकांना शांत बसवणं सोपं असतं, पण घरात त्या गोष्टी तेवढ्या सोप्या नसतात. मला ह्याच्यात बरंच काही कळलेलं आहे. धन्यवाद. थोडक्यात सांगायचं म्हणजे सर असं की मी शिक्षक पण आहे. मी रोज 50 पोरांना शिकवतो, म्हणजे मला थोडंफार त्याच्यात काहीतरी कळत असेल. मी रोज हजारो लोकांना कीर्तनातून ज्ञान देतो, तर मला त्याच्यातलं कळतं. तरी माझी बायको मला म्हणते की तुम्हाला काही कळत नाही, म्हणजे हे अजून उलगडलंच नाही. हे बघा, त्यासाठी तुम्हाला यांचंच कीर्तन ऐकावं लागेल. त्याला तुम्हाला पर्याय नाही. मान्य आहे आम्हाला. आणि आमच्या कबीर महाराजांचा एक दोहा पण आहे, नारी नारी मतकर यारो नारी रतन की खान, नारी से ही तो पैदा हुए प्रल्हाद भीष्म हनुमान. क्या बात आहे. खरंच आहे, खरंच आहे. वा वा. खरं वारीच्या निमित्तानं आपण इतक्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रदेशातनं येणाऱ्या कीर्तनकारांशी गप्पा मारतो आहोत, त्यांच्या कुटुंबाला बोलतं करतो आहोत. मग आज काय तुम्ही काय सुरुवात करणार? सुरुवात म्हणजे असं सर, एक थोडासा खेद आहे की या कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या 2 वर्षापासून आमची वारी थांबली. वारी हा वारकऱ्याचा प्राण आहे. जो 19 दिवसामध्ये आनंद मिळतो सर वारीमधला, तो 19 दिवसाचा आनंद आम्ही तब्बल 365 दिवस पुरवतो आणि पुन्हा त्या दिवसाची वाट पाहतो. पण गेल्या 2 वर्षापासून पांडुरंगाची भेट होत नाही, हे खूप वाईट वाटतं सर. सॉरी सर. नाही नाही नाही, मी समजू शकतो. माऊलीकडे मी प्रार्थना करीन पांडुरंगाच्या चरणी की लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट जाऊ दे. भेटी लागे जीवा लागलीस आस, असं म्हणत प्रत्येकाला ही आस आहे. पांडुरंगाच्या चरणांवरती डोकं टेकायचं आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, 14 वर्ष झाली, हो, काय माऊलीच्या स्वभावात बदल बघितले तुम्ही? तिच्या स्वभावात असं आहे सर, तिचं आणि माझं स्वभावात बिलकुल साम्य नाही.
नाहीये. पूर्ण विरोध आहे. हा. म्हणजे माझा असा स्वभाव आहे की त्याला अगदी उथळपणे वागणारा माणूस आहे मी. माझ्याकडे 2 रुपये आले तर हे 2 रुपये उद्या कसे खर्च होतील असा माझा स्वभाव आहे. आणि तिचा 2 रुपये आपल्या घरात आले तर पावणे दोनच आपण सांभाळून 25 पैसेच खर्च करायचे असा तिचा स्वभाव आहे. काय म्हणणं आहे तुमचं? माझं एवढंच म्हणणं आहे सर की परिस्थिती वेळ काळ काही सांगून येत नाही. आपल्याजवळ आज आहे त्याच्यातलं थोडं बचत करायची आणि मग जे आहे त्याच्यात आपण एन्जॉय आणि जे आपल्याला हवं ते करतोच. त्यांच्या स्वभावातला कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? त्यांना तेच सांगेल की थोडी काटकसर करायला शिका, थोडी माझ्यासारखी. कळलं? संसाराचं सार. आमच्या संसाराच्या म्हणजे जोडीमध्ये सर एक विशेष असा आहे की माझी आई खूप लवकर गेली. आमचं लग्न झाल्यानंतर 2च वर्षात गेली. आणि आईचं जे सगळं होतं उपचार त्याने खूप प्रामाणिकपणे केलेत. त्यानंतर माझ्या वडिलांची पण सेवा त्याने खूप केली. बरं, महाराजांच्या कीर्तनाबद्दल काय सांगाल? त्यांचं कीर्तन ऐकल्यावर तो एकदम म्हणजे मंत्रमुग्ध व्हायला करतो. हो, त्यांच्या कीर्तनाची म्हणजे वेळी मी असं म्हणा फॅनच आहे त्यांची असं म्हणा. आज ही माऊली एवढी इथे बोलते, किती छान वाटतंय आम्हाला. बरं वाटतंय की खरंच आमची बहीण, आमची माता ही इतक्या प्रेमानं, इतक्या आत्मीयतेने बोलते. अजून काय पाहिजे? 3 देवी असतात बरं, सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा. ह्या 3 रूपांचं यांचं वर्णन कसं कराल? पहिलं रूप आहे तिचं लक्ष्मीचं. तिला पैसा खूप आवडतो ते कळलं ते आणि झाकून ठेवतात. दुसरं सरस्वतीचं जे आहे ते सरस्वतीचं रूप थोडंसं कमी आहे तिच्यात. म्हणजे तिला शिक्षणाची आवड जरी असली पण खूप रुची नाही त्याची, की जे आहे त्याच्यात आनंद आहे एवढं. बरं, आणि तिसरं? दुर्गेचं भयानक आहे. रुद्र रूप आहे एकदम. चिल्ली की खूप चिडते ती. मग कसं तुम्ही काय? आमचे गुरुजी असं सांगायचे की घरातली लक्ष्मी ज्या वेळेला रुद्र अवतार धारण करते त्यावेळेला एकच काम करायचं, घरातून बाहेर निघून जायचं, नाही तर 2-3 पाहुणे घरात आणून सोडायचे. या पलीकडे दुसरं काही काम मोठ्या जाऊबाई बोला. काही चांगली आहे, खूप प्रेमळ आहे, सुस्वभावी आहे ती. पण तुमच्या दोघींचं एकदम चांगलं आहे. हो, चांगलं होय झालं. ना? हो. व्यवस्थित. ते दुर्गेचं रूप बीप तुम्ही कधी बघितलं नाही? नाही नाही तसं काही हा? नाही. ऍडजस्ट होऊन जाते नाही, म्हणजे ऍडजस्ट. रूप बघितलंय. एकदम मनमिळाऊ स्वभावाची आहे. आमच्या आई वडिलांची जागा त्यांनी सांभाळली दोघांनी, त्याच्यामुळे आम्हाला खूप कौतुक आहे त्यांचं. नणंदबाई? छान आहे वहिनी, मनमिळाऊ आहे सर्व. लग्नानंतर भाऊ जो आहे त्याच्यामध्ये काय बदल झाला असं वाटतं? बदल काहीच नाही झालं. आहे तसाच आहे. हो, आहे तसं आहे. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे, स्वभाव छान आहे. महाराजांचा पण खूप जीव लावता. काकांचं बोलायचं झालं तर त्यांचा स्वभाव एव्हरग्रीन आहे की बोला 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 बोला. काकांसारखा स्वभाव कोणाचाच नाही अजूनपर्यंत मी पाहिलंच. सामाजिक असो किंवा घरात काही कार्यक्रम असो, सर्वांना एकत्र धरून ठेवतात. आणि जर काही कुटुंबावरती काही दुःखाचं काही सावट आलं तर ते स्वतः फार धीटपणे त्याला उत्तर देतात. समाजात बी सर्वच कार्यांमध्ये ते पुढे असतात. आमचे लहान भाऊ आहेत ते. मी पण शिक्षक आहे आणि ते पण शिक्षक आहेत. बरं. आमचे वडील पण शिक्षक होते आणि एक अध्यात्माची एक सांप्रदायिक परंपरा आमच्या घरामध्ये आहे. सामाजिक प्रबोधन करता करता समाजाची सेवा करणं हे काम तो अतिशय उत्तमपणे करतो. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आमच्याकडे कुठल्याच प्रकारचे कार्यक्रम होत नाही. तसंच अर्चना जी आहे ती सुद्धा सुस्वभावी आहे. त्याला योग्य अशी पत्नी मिळाली आणि त्यामुळे त्याचा प्रपंच जो आहे तो आनंदात आहे. सगळेच चांगलं बोललेले आहेत, हो की नाही? आता तुम्ही त्यांना बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. मी 3 प्रश्न विचारणार, त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली तर आज या माऊलीला. बरं, आज वहिनींना विचारतो. वहिनी तुम्हालाच आव्हान. तुम्हाला प्रश्न विचारणार, 3ही उत्तरं बरोबर आली तर तुम्हाला सोन्याची नथ मिळणार. बापरे. महाराजांचं आवडतं तीर्थस्थान कुठलं? पंढरपूर. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. महाराजांनी आजपर्यंत पायी वारी किती वर्ष केली आहे? 15 वर्ष. अभिनंदन, बरोबर आहे. नेपाळमध्ये कीर्तन कोणत्या साली झालं? 2018. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तेव्हा आता या गप्पा सुरू असताना तुम्हा दोघींना नमस्कार. नमस्कार. जाऊबाई आणि नणंदबाई, हो की नाही? नणंदबाई येतात का कधी सासरी? मग येतात ना. किती वेळा येतात?
नाही, गावातच आता आहेत त्या राहायला? आहे, गावातच आहेत आम्ही सगळे. कोण कोण आहे तुमच्या सासरी? दीर, देराणी आणि आम्ही दोघं, आमचा परिवार. तुमच्या बाबतीत कसं काय? शात्याजवळ बोरद म्हणून गाव आहे, तिकडे तिथलं माझं सासर आहे. हो, बरं, तुमच्या दोघींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. कुवारी असतानाच वहिनींचं लग्न झालं ना, म्हणजे मला वहिनीने त्या माझ्याजवळ- सांभाळलेलं. पण तुम्ही कधी वारी केली आहे? आम्ही असं दर्शनाला जातो पण वारीला नाही. वारीला नाही ना. तुम्ही नाही, वारीला नाही गेलो. दर्शनाला? दर्शनाला जातो. दर्शनाला. पण घरातले बरेच जण जात असतील. हो, सर्व आम्ही म्हणजे. आमचे दीर दरवर्षी न चुकता जातात. जातात अगदी जातात म्हणजे जातात. आणि तुम्ही गाडीने जाता? नाही, ती नाही जात अजूनपर्यंत, ती नाही गेलेली. लग्नानंतर नाही गेलेली. पण कुवारी असताना आई पप्पा जायचे ना, त्यांच्यावर ट्रेनने जायचो. पप्पाला रजा नसायची, मग 4-5 दिवसाच्या रजेमध्ये आम्ही ट्रेनने प्रवास करायचो. बाबा, मला सांगा, जावयाबद्दल काय सांगाल तुम्ही? चांगले स्वभाव, स्वभावाने चांगले. आई बोला. आमचे जावई म्हणजे आमचा मुलगा सारखेच येते. आम्हाला फार सांभाळून घेता. आम्ही भुसावळला होतो, भुसावळला मग हे रिटायर झाले, मग त्यांनी आम्हाला इथं बोलवून घेतलं. आम्ही इथं स्थायिक झालो मालेगावामध्ये. अरे वा. त्यांना मुलगा नाही आहे ना मला, त्यामुळे मग त्याला इकडे बोलावून हो हो. म्हणजे जावई जास्त चांगले आहेत की मुलगी? मुलगी पण नाही, जावई पण, दोघे चांगले. मला सांगा, 100 मार्कातले 60 मार्क एकाला द्यायचे, एकाला 40 द्यायचे, 50-50 नाही. हे पा, मुलगी तर मुलगीच असते, पण जावई चांगले आमचे. म्हणजे 60 मार्क जावई. हो. मग बोला ना असं. जावई बापू, तुम्ही म्हणजे कीर्तनात एकदम सगळ्यांना मोहून टाकलेलं आहे सध्या, हो की नाही? एक गोष्ट या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायची वाटते की आपण जर लोकांना शिकवतो, कीर्तनातून म्हणा किंवा शिक्षकी पेशातून म्हणा, आई वडिलांना कसं सांभाळावं किंवा दुसऱ्यावर प्रेम कसं करावं, तर त्या गोष्टी आपण पण स्वतः अंमलात आणल्या पाहिजे, या मताचा मी आहे. खरंय 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 खरंय. समाजाचे सुखाचे दुःखाचे कोणतेही प्रसंग असू द्या, ते अगोदर जातात आणि लोक त्यांना महाराज म्हणून त्यांना बोलतात. सर्वांना सांभाळून घेतात. तुम्हाला मला विचारायचंय, 60 मार्क त्यांना द्याल, भावाला द्याल का वहिनीला द्याल? भावाला. भावाला 60. मला ते एकदम सांभाळलंय भावाने. हो का? हो. तुम्ही? नाही, दिरांना 60. मी म्हणजे 60 आहे म्हणूनच त्यांना 60 मिळतंय, मला तरी असं वाटतं. जर मी नाही 100% पैकी 60% पूर्ण त्यांनाच आहे. त्यांना असं वाटतं मला 60 आहेत म्हणून त्यांचा थाट आहे. मला 60 आहे म्हणून त्यांच्याकडे 60चा थाट आहे असं वाटतंय. मी जर चांगली नसती तर मग तेही काही करू शकले नसते. हे तर आहेच. तुम्ही लक्ष्मीच्या पावलानं घरात आलाय. आणि विशेष म्हणजे तेव्हा वय कमी होतं सर, ती म्हणजे तितकी जाणीव पण नव्हती, की म्हणजे बुद्धी नव्हती की तितकी काय केलं पाहिजे, कसं सांभाळलं पाहिजे, सगळं कुटुंब कसं हँडल केलं पाहिजे. तरी त्या वयात मला म्हणजे जबाबदाऱ्या पडत गेल्या माझ्यावर आणि मी शिकत गेली आपोआप सगळं. खूप छान. आता बघूया या दोघींपैकी कोण जिंकतं. या दोघींपैकी ज्या जिंकणार त्या पुढच्या खेळात तुमच्याबरोबर खेळणार आहेत. हा, कोण जिंकणार बघूया. या खेळामध्ये त्या बांगड्या आहेत तुमच्याकडे दिलेल्या, त्या अचूक टाकायच्या आणि त्यामध्ये जाऊन अडकल्या पाहिजेत. मानेतून जिराफ बघा कसा ताठ मानेनं उभा आहे. तुमच्या दोघींपैकी जे कोणी जिंकणार ते पुढच्या खेळीत आपल्या वहिनीला आव्हान देणार आहे. 1 2 जाऊ बाई 1 2 1 2 अभिनंदन नणंदबाई, तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. नणंदबाईंना मिळत आहे झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बघा शेवटच्या टप्प्यावर आलेले आहोत. कशा खेळल्या हो नणंदबाई? एकदम भारी खेळल्या. त्या भारीच आहेत, त्या आम्हाला भारीच पडतात, सगळ्यात जास्त भारी पडतात. पण मगाशी भावाला तर 60 मार्क दिले, मग त्यांनी भावाला दिले, तुम्हाला नाही दिले? मला नाही सर, वहिनी पण छान आहेत, सर्व आमचं सांभाळून घेतले. आमचे आई वडील फार लवकर वारले सर, आम्हाला अजून त्यांची साथ हवी होती आई वडिलांची, पण खूप लवकर वारले.
आमचे मुलं खूप लहान लहान आहे. आजी आजोबा हवे होते त्यांना. आजी आजोबांचं प्रेम हवं असतं. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की हे कुटुंब आहे आणि तुम्ही सगळेजण एकत्र गुण्यागोविंदाने नांदताय म्हणून आज आपण इकडे गप्पा मारतोय. आई बाबांनी मगाशी जावयाचीच बाजू घेतली, तर हे आव्हान वाटतं का तुम्हाला की ते 40 अजून 20% आपल्याला वाढवायचे? नाही, मला अभिमान वाटतो सर की माझे मिस्टर माझ्यापेक्षा ते जास्त सगळ्यांना जास्त आवडतात. त्याच्यातच मला खूप अभिमान वाटतं की असा नवरा मला मिळाला. महाराज काय आता ऐकवणार? एखादं काहीतरी ऐकवा आम्हाला कीर्तनातलं, म्हणजे शेवटच्या टप्प्यावर आलेले आहोत. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, मन बुद्धीची कातरी. राम नाम सोने चोरी, सोने चोरी. तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. वा 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 वा, किती छान वाटतं ऐकताना. असं हे मंगलमय भक्तिमय अशा वातावरणामध्ये आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या सगळ्या सासरच्या लोकांची मागणार आहे. मी लहान आहे, कळत नकळत माझ्याकडनं चुका झाल्या असतील, मी मान्य करते, पण त्या त्यांनी मोठेपणाने मला माफ करावं हेच त्यांना मी आज माफी मागते त्यांच्या सगळ्यांकडनं. उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल, उद्या नको आजपासून, तर कुठला करणार? माझा जो राग आहे थोडा, मी तो कमी करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर महाराज कोणाची मागा? एक क्षमा मागेल तर मी फक्त परमेश्वराचीच मागेल सर, की माझ्याकडून काही चूक झाली असावी की काय, की मला आईवडिलांचा संपर्क खूप कमी मिळाला. माझ्या लेकरांना, माझ्या पुतण्यांना त्यांची आज साथ हवी होती, ती परमेश्वराने आम्हाला लाभू दिली नाही. काहीतरी चूक झाली असावी की काय, म्हणून परमेश्वराजवळ मी प्रार्थना करेल की मला जरी असं सुख मिळालं नाही आज, तरी इतर लोकांना, इतर नातवांना ते भरपूर मिळावं एवढीच अपेक्षा वाटते. ते मस्त छान. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? माझ्या माहेरच्या लोकांची मागे. माझा स्वभाव थोडा म्हणजे मी बोलून देते त्यांना पटकन, काही पण उत्तर तुम्ही बोलता नाही हो, त्यांना चुकीचं वाटतं बुवा, ही बोलून देते आम्हाला लगेच. आता एक छोटासा खेळ आहे आणि या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. मी प्रश्न विचारणार सगळ्यांना, एकच उत्तर द्यायचंय. दोघींपैकी कोण जिंकावं असं वाटतंय? बोला. नणंदबाई जिंकावी. स्वभाव थोडा तापट आहे ना, पटकन बोलतात. नाही हो सर, सांगितलं म्हणजे. अरे त्या दहशतीमध्ये त्या उत्तर देत आहेत. तसं नाही. तुम्ही सांगा हो. बहीण जिंकली पाहिजे असं वाटतं मला. हो. आई बाबा? मुलगी जिंकली पाहिजे. व्हेरी गुड. बाबा? मुलगी जिंकली पाहिजे. व्हेरी गुड. पाटी? बाईनीच जिंकायला पाहिजे आमच्या. बर. काकूने शिकायला पाहिजे. काकूने? अरे वा. नाही, मला असं वाटतं सर, माझी बहीण लहान आहे, तिने जिंकावं असं वाटतंय मला. वारीला कुठपर्यंत जायचंय माहिती आहे? चला बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि हा खेळ समोर आहे. म्हणजे जर बहीण जिंकली तर पैठणी घेऊन सासरी जाणार आहे, आणि जर या माऊली जिंकल्या तर सासरी पैठणी ठेवणार आहेत. आता पैठणी कोण जिंकणार बघूया. त्यासाठी हा खेळ सोपा आहे. मणी आहेत आणि ती तार आहे. एका वेळेला एक मणी उचलायचा आणि तो मणी शेवटी येऊन थांबला पाहिजे. मग दुसरा मणी उचलायचा. एकाच हाताने हा खेळ खेळायचा आहे. आणि 30 सेकंदामध्ये सर्वात जास्त मणी गोळा कोण करणार ते बघा. कारण खेळ खेळत असताना आव्हान थोडं कठीण आहे. आधीचा मणी आत पडू शकतो, पण तो अशा बॅलन्सनी संसार जसा करतात तसा तो करायचा आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. दहा सेकंद झालेली आहेत. जरा बॅलन्स गेला तर जाणारा. 20 सेकंद झाली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. 5 4. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं
तुम्हाला मिळाला. अभिनंदन. वैनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या वारीच्या प्रवासामध्ये आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची वारी आता माऊलींच्या दारीच्या पुढच्या भागात. नमस्कार.